परत एकदा सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आपण डिफरन्सिएशन हा चॅप्टर सुरू केला, परंतु काही कारणामुळे आपल्याला लाईव्ह लेक्चर घेता येत नाही आणि त्यामुळे तुमचं जे नुकसान आहे होऊ शकतं ते टाळण्यासाठी आपण दुसरा एक पर्याय यामध्ये निवडला आहे आणि तो म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ लेक्चर जे आहे ते पाठवत जाईल. ठीक आहे, आपण कुठपर्यंत आलो ह्या चॅप्टर मध्ये, तर डिफरन्सिएशन मध्ये आपण जे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केले तर त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जनरल डेरिव्हेटिव्ह, इनव्हर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह म्हणजे फर्स्ट एक्सरसाइज आपण टोटली कंप्लीट केलाय. आपल्याला स्टार्ट करायचं सेकंड एक्सरसाइज. सेकंड एक्सरसाइज साठी आपला आहे फर्स्ट पॉइंट अँड दॅट पॉइंट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. Logarithmic function. First, we study about what is mean by logarithmic function. What is mean by logarithmic function? A function which contain the log. The function which contain the log, then that function is called as the logarithmic function. Which contain log, then it is called as the logarithmic function. Now there are the different examples for this logarithmic function. Now see this. For first example, maybe y equal to log of x square upon 2. That is called as the logarithmic function. Second, maybe log of sin x plus tan x plus y equal to 0. Log contain. It is called as the logarithmic functions. Now, to taking the derivative of logarithmic functions. But in some example, the examples are maybe in this form. First type is maybe examples are multiplied by each other, functions are multiplied to each other. Then it is called as the product of function. Fx multiplied gx. Second, maybe the functions are in question form or rational form. And third one is the functions are like this. F of x raised to g of x. It is called as the quotient and it is called as the power. Then we calculate the derivative. म्हणजे आता जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळवायचे त्यामध्ये जर दिलेले फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील किंवा याप्रमाणे क्वेश्चन मध्ये असतील किंवा रॅशनल फॉर्म किंवा डिव्हायडेशन फॉर्म मध्ये असतील आणि जर फंक्शन एकमेकांच्या पॉवर मध्ये असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा. तो कसा घ्यायचा बघा. फॉर एक्झाम्पल आपलं असं एखादं एक्झाम्पल दिलंय की y is equal to x multiplied by log x. x multiplied by log x.
पण याचा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय. यामध्ये आपल्याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह मिळवता येईल, पण याच्यापेक्षाही जर थोडं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन असेल तर मात्र आपल्याला लॉगॅरिथमिकचा उपयोग यामध्ये करायचा. तो कशा पद्धतीने करता येईल? समजा x मल्टिप्लाय लॉग x टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग y इज इक्वल दोन्ही साइड लॉग घ्यायचा म्हणजे काय लॉग इनटू द x मल्टिप्लाय लॉग x. मल्टिप्लिकेशन असेल तरच, नाहीतर कोणत्याही एक्झाम्पल नाही आहे. जर फंक्शन मध्ये या टाइपचं मल्टिप्लिकेशन असेल तर सो लॉग y इज इक्वल टू log m into n rule, so we get log x plus log of log x. Apply the log m into n rule, and then we differentiate this. If we differentiate this function, differentiate with respect to x, derivative of log y is 1 upon y multiplied dy by dx. हे सगळ्यात महत्त्वाचं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या एक्झाम्पलला टेकिंग लॉग y घेता त्यावेळेस त्या लॉग y चा डेरिव्हेटिव्ह किती 1 upon y dy by dx. तर 1 upon y dy by dx का? तर त्यासाठी log x चा रूल माहित पाहिजे आणि log x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे तर 1 upon x मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ द x. log x चा रूल किती 1 upon x मल्टिप्लाय f dash x. f dash x म्हणजे परत x चा डेरिव्हेटिव्ह. मग x चा डेरिव्हेटिव्ह किती 1, म्हणून याचा आन्सर किती मिळतोय 1. आणि log y जर असेल तर log y इज 1 upon y मल्टिप्लाय dy by dx. म्हणजे इथं x चा डेरिव्हेटिव्ह इथं बरोबर, तसं y चा डेरिव्हेटिव्ह काय dy by dx. याप्रमाणे log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx. And then log x derivative of log x is 1 upon x multiply derivative of x is 1 plus next is the log of log x, not only x, 1 upon log x multiply derivative of log x is 1 upon x. dy by dx is equal to y multiplied by y ट्रान्सफर करायचं पुढच्या साईडला 1 upon x multiply 1 that is 1 upon x plus this multiplication 1 upon x log x. आणि सगळ्यात शेवटी y ची व्हॅल्यू परत पुट करायची म्हणजे आपलं रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतं. नाउ इन दिस लॉगॅरिथमिक फंक्शन the functions are maybe multiply each other, maybe divide each other, or maybe power of the each other. Then to solving the derivative, first method taking log on both sides, simplify, differentiation, and then finally get the required answer. तर हे आयडेंटिफाय झाले पाहिजे ना फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हायडेशन मध्ये आणि दुसरे कशामध्ये आहेत तर पॉवर फंक्शन. यामध्ये पहा मल्टिप्लिकेशन पॉवर फंक्शन म्हणजे काय हे तर तुम्हाला येईलच. फक्त पॉवर फंक्शन जे एक्झाम्पल जे आहेत ते कदाचित असे येऊ शकतात. y इक्वल टू x रेज टू लॉग x पॉवर फंक्शन म्हणजे x व्हेरिएबल आहे त्याचंही फंक्शन काय लॉग x आहे, दोन्ही काय रे पॉवर फंक्शन. किंवा y इज इक्वल टू sin x रेज टू x पॉवर फंक्शन. म्हणजे यांच्या पॉवर मध्ये जे काही फंक्शन आहे ते फंक्शन
रिअल नंबर नाही किंवा रिअल फंक्शन नाही, त्यामध्ये एक्स कंटेन आहे, म्हणून त्या टाईपचं एक्झाम्पल सोडवताना आपला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आणि टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घेतल्यानंतर लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय डीवाय बाय डीएक्स हे कंपल्सरी घ्यायला विसरायचं नाही. Okay. Now, in this exercise, we have to require the one more function, and that function is implicit on the function implicit function. What is meant by implicit function? A function which contain the x and y variable. For example, x square plus 2xy plus 3y equal to 0. Implicit function. Both of this expression contain the both variable, that is x and y. That's why it is called as the implicit function. जसं यापूर्वी आपलं एक्झाम्पल दिले की कंपल्सरी y इक्वल टू एक्झाम्पल आहे, तसं यामध्ये नाही. इथं काय दिलंय, ऑलरेडी इक्वल टू 0 मध्ये एक्सप्रेशन कम्प्लिटली दिलेलं आहे आणि x आणि y फंक्शन त्यामध्ये प्रेझेंट. सेकंड, सपोज x प्लस लॉग y प्लस 3 इक्वल टू 0, implicit function. Number 3, maybe the example like this, 2x plus 3y plus 1 equal to 0, implicit function. Both of the x and y, both of the function variables are contained. And to taking the derivative of this term, now see this, differentiate with respect to x, two constant, derivative of x is 1 plus 3 constant, derivative of y is dy by dx, 1 is constant, derivative is 0. Therefore 2 plus 3 dy by dx equal to 0. 3 dy by dx equal to minus 2. So dy by dx is equal to minus 2 by 3. Minus 2 by 3. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन जर असेल तर यामध्ये x चा डेरिव्हेटिव्ह x प्रमाणेच घ्या आणि y चे किती dy by dx. पण कदाचित जर असे एक्झाम्पल असेल तर y हे आपल्यावरती एक एक्झाम्पल आहे, x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू 0. Then derivative, differentiate with respect to x, differentiate with respect to x, derivative of x square is 2x, multiply derivative of x is 1 plus derivative of y square is 2y multiply dy by dx, and derivative of 3x is 3. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मिळणार आहे, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती x स्क्वेअर प्रमाणे 2y घ्या, पण dy by dx ने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. तर हा दोन्ही मध्ये डिफरन्स. आणि यावरती आपल्याला एक्सरसाइज नेक्स्ट जो आहे तो यामध्ये सॉल्व्ह करायचा. एक्झाम्पल घेतल्यानंतर अजून तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग होईल. हे झालं डिफरन्सिएशन मध्ये आपलं इम्प्लिसिट फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द लॉगॅरिथमिक फंक्शन. हाऊ सी दिस इम्प्लिसिट फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. Now exercise 1.3. And first question, differentiate with
respective x. First example, that example is x plus 1 bracket square divided by the x plus 2 bracket cube into the bracket x plus 3 raised to 4 raised to 4. Now see this thing. Numerator and denominators are contained, but these functions are difficult. If we apply the u upon v rule, then this derivative is difficult. So this example is converted into logarithmic form. It is in the form of function upon gx. Okay. Then we taking the log on both sides. Before taking the log on both sides, first we write y is equal to given function. So that function is x plus 1 bracket square divided by the x plus 2 bracket cube second bracket x plus 3 raised to 4. सोडवताना तुमच्या लक्षात येईल की एक्झाम्पल जास्त डिफिकल्ट आहे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणं. त्यासाठी लॉगॅरिथमिक फंक्शनचा उपयोग करायचा आणि म्हणून त्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. First we write y equal to, then taking log on both sides. Log y is equal to log of square bracket x plus 1 bracket square divided by the x plus 2 bracket cube second x plus 3 raised to 4. एखादं सिंपल एक्झाम्पल असेल तर डायरेक्ट यू अपॉन व्ही रूल ने सॉल्व करा, पण हे थोडं डिफिकल्ट आहे त्यामुळे टेकिंग लॉग ऑन ने सोडवायचं. टेकिंग लॉग ऑन काय घ्यायचं तर टर्म डिव्हायडेशन मध्ये आहे आणि डिनोमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये पण आहे. नाउ वी अप्लाय द रूल वन बाय वन. फर्स्ट इरेज साइड log y as it is. log न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर log m upon n rule. Log m upon n. So that is log m minus log n. Log numerator minus log denominator. Log of x plus 2 bracket cube multiply x plus 3 raised to 4. Log m minus log n. Next, log y is equal to, apply the m raised to n, that is n multiplied by log m, only for the first term. So 2 multiply log of x plus 1 minus sign, put the square bracket and apply the m multiplied by n for this m multiply n. So this multiplication is converted into addition. Log of x plus 2 bracket cube plus log of x plus 3 raised to 4. Rule of log m into n rule अत्यंत महत्वाचं आहे. फर्स्ट टर्मला आपण log m raised to n अप्लाय केला, पण इथं मल्टिप्लिकेशन आहे अजून, त्यामुळे log m into n rule म्हणजे दोन ब्रॅकेट मध्ये परत ऍडिशन करता येईल. आणि स्क्वेअर ब्रॅकेट का टाकला आपण तर या ठिकाणी निगेटिव्ह साइन आहे,
जर स्क्वेअर ब्रॅकेट नाही टाकला तर आपला आन्सर रॉंग होईल. नाउ log y is equal to 2 multiplied by log of x plus 1 minus sign take into the square bracket as well as we apply this rule m raised to n. These power numbers are transferred into multiplication, so we get 3 multiplied by log of x plus 2 minus sign and plus multiplication minus. Power number is multiplied 4 log of x plus 3. Now these all terms are separated. And now taking the differentiation of this function. पहिलं पूर्णपणे याला याप्रमाणे सिम्प्लिफाय करा बरोबर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. त्यानंतर मग या पद्धतीने हे जे 3 रूल्स आहेत हे 3 रूल्स यामध्ये अप्लाय करा आणि 3 रूल्स अप्लाय केल्यानंतर अगोदर सिम्प्लिफिकेशन करा आणि पूर्ण टर्म सिम्प्लिफाय झाल्याच्या नंतरच डेरिव्हेटिव्हला सुरुवात करायची. नाहीतर फर्स्ट टर्म सिम्प्लिफाय झाली आणि लगेच डिफरन्शिएट वगैरे असं करायचं नाही, तर आपला घाई जास्त होते. त्यामुळे एकदम व्यवस्थित. नाउ डिफरन्शिएट with respective x. Differentiate with respective x. किती डिफरन्शिएशन येईल पाहता. इकडे पहा log y आहे. log y चं डेरिव्हेटिव्ह 1 upon y. Derivative of log y is 1 upon y dy by dx equal to log y complete झाला. Second term is the 2 multiply log 2 fix multiply log 1 upon x plus 1. Derivative of the x plus 1 is 1 plus 0. Next term is the minus 3 log. So minus 3 into 1 upon x plus 2. Derivative of the x is 1, derivative of 2 is 0. And next term. Minus 4. Derivative of next term is minus 4 into 1 upon x plus 3 into derivative of x is 1, derivative of 3 is 0. Log y is a derivative 1 upon y dy by dx. 2 log x plus 1 चा घेतला आपण minus 3 log आणि लास्ट. Now in next step dy by dx is equal to y is transfer into this side. We get y into the bracket. Multiplication of this 1 plus 0 1. 1 multiply 1 is 1. 1 multiply 2 is 2. So 2 upon x plus 1. Second term multiplication minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3 now in last step dy by dx again put the value of x value of y and y is here. We have to put this value again this value. So y is equal to x plus 1 bracket square divided by the x plus 2 bracket cube second x plus 3 raised to 4
multiplied by the bracket 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3. So that is the required derivative. काय प्रोसेस केली लक्षात घ्या. दिलेलं एक्झाम्पल यावरती ऑब्झर्वेशन केलं तुमच्या लक्षात येईल. डेरिव्हेटिव्ह डिफिकल्ट आहे, त्यामुळे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये रूपांतर केलंय आणि लॉगचे रूल अप्लाय करायचे. ह्या रूलचं सगळ्यात महत्वाची भूमिका यामध्ये असते आणि प्रत्येक रूल प्रमाणे म्हणजे रूल काय प्रत्येक वेळेस क्रमाने येतील असं नाही. कोणताही रूल कुठेही वापरता येऊ शकतो किंवा त्या स्टेप नुसार तो अप्लाय करायचा. तुम्ही म्हणता पहिला रूल नंतर दुसरा नंतर तिसरा असं नाही. ठीक आहे, तो कसाही येऊ शकतो. त्यानंतर या पद्धतीने प्रत्येक टर्म सिम्प्लिफाय आणि फायनली वन डेरिव्हेटिव्ह. लॉग y चा कंपल्सरी 1 upon y dy by dx प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण सिम्प्लिफाय होईल. इथं जर अजून काही छोट्या टर्म्स असतील तर यांच्यामध्ये थोडं सिम्प्लिफिकेशन करता येऊ शकतं. त्यानंतर मग इथं याप्रमाणे लास्ट स्टेप मध्ये परत y ची व्हॅल्यू पुट करायची. याप्रमाणे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. अजून एखादा एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये घेऊ आपण. रूल्स आता परत नाही. Now in exercise 1.3 second example, y is equal directly y equal to cube root of 4x minus 1 upon 2x plus 3. Second bracket is 5 minus 2x bracket square. 5 minus 2x bracket square. Now see this. The important thing is that we have to take a log on both sides. Now see this. This y taking log on both sides. So we get log y is equal to log of curve bracket 4x minus 1 upon denominator is the 2x plus 3 multiply 5 minus 2x bracket square and cube root means raised to 1 by 3. किरकोळ चेंजेस जे आहेत त्यासाठी परत स्टेप अप्लाय करण्याची गरज नाही. 1 upon 2. Now apply the rule. Which rule? Log m raised to n, that will be n multiplied by log m. Power numbers are transfer into multiplication. So we get log y is equal to 1 upon 3 log this bracket is 4x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 2x bracket square now log y is equal to 1 by 3. Apply the second rule, that is log m upon n. It will be transferred into log numerator minus log denominator.
1/3. So we compulsory put the square bracket, then log numerator is 4x minus 1 minus log of denominator is 2x plus 3 multiply second bracket. This part is important. Now next, log y is equal to 1/3 fixed constant number log of 4x minus 1. In previous example, we have to simplify this type of log. Again, minus sign, square bracket, log of 2x plus 3 plus log of 5 minus 2x bracket square, again brackets. Log y is equal to 1/3 log 4x minus 1. Negative sign take inside the square bracket, negative, positive, negative, log of the 2x plus 3 plus minus, power number is converted into multiplication, we get now these all terms are separate and one by one we are taking the derivative of these all terms. Okay? First term is log y. Derivative of the log y is 1/1 into dy by dx. Similarly, second term and fourth term of series. Differentiate with respective x. First term is the log y. So derivative 1/y dy by dx. 1/3 constant number, that number is fixed. Derivative of the second term, and second term is the log 4x minus 1. 1/4x minus 1. Derivative of 4x is 4 and second term, that is minus 1/2x plus 3. Derivative of 2x is 2. Derivative of 3 is 0. Minus 2 multiplied by derivative of last term is 5 minus 2x. Derivative is 5 चा derivative 0 आणि minus 2x चा minus 2. Now dy by dx, y is transferred into that side, we get y/3. Now multiplication of this first term, 4/4x minus 1. Second term, 2/2x plus 3. Minus 2 and this minus 2 multiplication is plus 4/5 minus 2x. Derivative is completed. And in last step, dy by dx. We put the value of y. Y is the cube root of. We put this value here. So we get 1/3 multiplied by the y. Y is the cube root. 4x minus 1 upon
2x plus 3. Second bracket is 5 minus 2x. And then we put this value again. 4 upon 4x minus 1 minus 2 upon 2x plus 3 plus 4 upon 5 minus 2x. So in this way we calculate the derivative of the logarithmic function. तर ह्या पद्धतीने मेथड व्यवस्थित लक्षात घ्या. काय तर दिलेल्या फंक्शन मध्ये फंक्शन आधी आयडेंटिफाय करा. फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हायडेशन मध्ये किंवा पॉवर मध्ये असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड सिम्प्लिफाय करायचं पूर्णपणे आणि सिम्प्लिफाय झाल्याच्या नंतर या पद्धतीने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. तर हे थोडं वारंवार ऑब्झर्व करा व्यवस्थित. आणि एक्झरसाइज 1.3 मध्ये या टाईपचे जे काही एक्झाम्पल आहेत फर्स्ट क्वेश्चन मध्ये, तर ते एक्झाम्पल होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचे. आणि मला ते पाठवा सोडून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. व्हिडिओमध्ये खाली नंबर येईल, तर त्या नंबरवरती मला ते व्हिडिओ जे तुम्ही सॉल्व्ह केले एक्झाम्पल आहेत तेही पाठवा. म्हणजे यामध्ये आपण काही डिफिकल्ट एक्झाम्पल असतील ते घेऊ आणि मग आपला पुढचा जो क्वेश्चन आहे तो यामध्ये स्टार्ट करू आपण. तर आपण निश्चितच पुढच्या लेक्चरमध्ये परत एकदा भेटू नवीन क्वेश्चन नुसार. तोपर्यंत ह्या दिलेल्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, या टाईपचे एक्झाम्पल सोडवा. ठीक आहे, चालेल, ओके, भेटू, बाय बाय.